संतांनी वाङ्मय तुमच्या माझ्या हातामध्ये दिलेलं आहे. ज्ञानेश्वरी वाचायची आहे ना तर नक्की वाचायची आहे. पण मी म्हणेल ज्ञानेश्वरी वाचायची आहे, देव भेटी करता वाचायची नाहीये. गाथा वाचायची आहे, परंपरेचं संप्रदायाचं देणं स्वीकारायचं आहे, परमार्थ जीवनामध्ये करायचं आहे. मी म्हणेल परमार्थ जीवनामध्ये करायचं असेल, देव भेटी करता जर करायचं असेल तर मी म्हणेल तो परमार्थाचा सुद्धा अपमान आहे. ज्ञानेश्वरी वाचायची आहे, गाथा वाचायची आहे, देव भेटी करता वाचायचं नाहीये, वाचायची नाहीये. मग तुम्ही म्हणाल संतांनी हे वाङ्मय निर्माण केलं कशाकरिता? ग्रंथ श्रेष्ठ आहे, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ, ज्ञान देवी मोठा आहे, श्रेष्ठ आहे. पण मी म्हणेल ज्ञानेश्वरी वाचायची देव भेटी करता नाही, गाथा वाचायची देव भेटी करता नाही. बोलू, देव भेटी करता गाथाही वाचायचा नाही, ज्ञानेश्वरी वाचायची नाहीये, तर भेटलेला देव कळावा याच्याकरता गाथा ज्ञानेश्वरी वाचायची.